पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर मराठा समाजात खळबळ उडाली। या प्रकरणाने हुंडा प्रथा, लग्नातील अनावश्यक खर्च आणि सामाजिक दिखाव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने लग्न समारंभासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला। हुंडाबंदी, प्री वेडिंग शूटला विरोध आणि कर्ज काढून लग्न न करण्याचे आवाहन यासारखे महत्त्वपूर्ण निर्णयाने समाजात नव्या बदलाची नांदी झाली आहे। चला जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने मराठा समाजाला आत्मपरीक्षणासाठी भाग पाडले। पुण्यातील धायरी गावासह अहिल्यानगर येथे मराठा समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या बैठका झाल्या। या बैठकीत लग्नातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी 18 नियमांची आचारसंहिता जाहीर करण्यात आली। यामध्ये हुंडा देणे घेणे पूर्णपणे बंद करणे, प्री वेडिंग शूटवर बंदी, साखरपुडा हळद लग्न एकाच दिवशी करणे आणि कर्ज काढून लग्न न करण्याचे आवाहन यासारखे महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत। मराठा समाजाने ठरवले आहे की लग्नात केवळ 100 ते 200 लोक उपस्थित असावेत, जेवणात 5 पदार्थांपेक्षा जास्त नसावेत आणि डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांना आणि लोककलाकारांना प्राधान्य द्यावे। याशिवाय लग्नात फेटे फक्त वधूवरांच्या पित्यांनीच घालावीत आणि अनावश्यक सत्कार मानपान बंद करावात। समाजाने असा ठरावही मंजूर केला की ज्या कुटुंबात सून किंवा मुलींचा छळ होईल त्या कुटुंबांशी रोटी बेटीचे व्यवहार बंद केले जातील। या बैठकीत वैष्णवीच्या प्रकरणाचा उल्लेख करत समाजाने हुंडा प्रथेला कीड म्हटलं आणि ती पूर्णपणे बंद करण्याचा निर्धार व्यक्त केला। अहिल्यानगर येथील बैठकीत बद्रीनाथ तनपुरे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेतून समाजाने साधेपणा आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला। आचारसंहितेचे पालन करणाऱ्या कुटुंबांचा सत्कार करण्यासाठी 11 जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे। पुण्यातील काही ग्रामस्थानी तर प्री वेडिंग करू नका, मानपान टाळा, पत्रिका पाहण्याऐवजी मुला मुलींचे आरोग्य तपासणी करा असा ठराव मंजूर केला। याशिवाय लग्नात सोन्याचे दागिने किंवा गाड्यांच्या चाव्या देण्याचे प्रकार बंद करण्याचेही आवाहन करण्यात आले। समाजाने शाहू महाराजांचे जमीन विकून मुलींचे लग्न करू नका हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित केले। या निर्णयाचे स्वागत करताना अनेकांनी म्हटले की मराठा समाजाने घेतलेला हा पुढाकार संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे। कोकणातील आघाडी समाजाने यापूर्वीच अशा प्रकारे नियम स्वीकारले आहेत। या निर्णयाचे स्वागत करताना अनेकांनी म्हटले की मराठा समाजाने घेतलेला हा पुढाकार संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे। कोकणातील आगरी समाजाने यापूर्वीच अशा प्रकारचे नियम स्वीकारले असून लग्नाचा खर्च दोन्ही कुटुंबांमध्ये समान वाटला जातो। मराठा समाजाच्या या आचारसंहितेमुळे हुंडा आणि आर्थिक छळासारख्या समस्यांवर कठोर पावले उचलली जाणार असल्याचे दिसते। वैष्णवी हगवणे प्रकरणाने मराठा समाजाला जागृत केले असून लग्नातील अनावश्यक खर्च, हुंडा आणि दिखाव्याला विरोध करणारी ही आचारसंहिता सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरू शकते। समाजातील प्रत्येक व्यक्तीने या नियमांचे पालन केल्यास मुलींवर अन्याय कमी होऊन साध्या पद्धतीने विवाह सोहळे साजरे होऊ शकतील। या निर्णयामुळे मराठा समाजाने सामाजिक सुधारणेचा एक नवा आदर्श घालून घेतला आहे। या प्रकरणावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? मराठा समाजाचा हा निर्णय कसा आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।